नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळ्याच्या वतीने नवनिर्वाचित सदस्या सौ रुपाली जगन्नाथ तांडेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानदेव तांडेल, माजी सरपंच श्री जगन्नाथ तांडेल, महिला उपाध्यक्षा हिराबाई मेंदाडकर, माजी सरपंच पार्वतीबाई तांडेल, श्री चंद्रकांत दुरे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे म्हणाले की जगन्नाथजी, आपण सरपंच म्हणून गावाचा विकास केलाच, पण आज आपण जे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे ते खरोखरच वंदनीय आहे. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना शहराकडे धाव घेण्याऐवजी आपल्याच तालुक्यातील तळा ज्युनियर कॉलेजवर विश्वास ठेवायला लावणं ही एक मोठी क्रांती आहे. ज्ञानदेव तांडेल यांच्या सामाजिक कार्याची जोड मिळाल्यामुळे आज हा विद्यार्थ्याचा समूह ज्ञानाच्या पंढरीत सुखरूप पोहोचलाय. तुम्ही केवळ प्रवेश करून दिले नाहीत, तर या मुलांच्या भविष्याची जबाबदारी घेतली आहे. अशा निस्वार्थी कार्यकर्त्यांमुळेच ग्रामीण भागातील गुणवत्ता आज जगासमोर येत आहे. शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे म्हणाले की आजचा हा सोहळा द्विगुणित आनंद देणारा आहे. सौ रुपाली जगन्नाथ तांडेल यांची पंचायत समिती सदस्य म्हणून झालेली निवड ही महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. सत्तेचा वापर समाजकारणासाठी कसा करावा हे तांडेल कुटुंबाकडून शिकण्यासारखं आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तळा तालुक्यातील शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अधिक बळकट होतील याची आम्हाला खात्री आहे. यावेळी श्री जगन्नाथ तांडेल यांनी सत्काराला उत्तर दिलं. ते म्हणाले की तळा ज्युनियर कॉलेजचे केलेल्या या सन्मानाबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. शिक्षण क्षेत्राचा विकास हा आमचा प्रमुख हेतू असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, चांगल्या सुविधा आणि आवश्यक मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू. परिसरातील शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक सरजी व्ही.बी. यांनी केले. यावेळी शिक्षण पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या सत्कारमूर्ती आदरणीय रुपालीताई तांडेल, आज योगायोग असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाताई आंबेडकर यांची जयंती आणि यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते, त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठी त्यांच्या रमाताई होत्या म्हणून ते अख्ख्या देशात जगामध्ये ते यशस्वी झाले. पण आज तिथं चित्र असं बघायला मिळतंय की रुपालीताईंच्या मागे, यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष असतो, म्हणून आज त्यांना हा योग पंचायत समितीचा आलेला आहे. सर्वप्रथम रुपालीताईंना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी आता आपली सासू सासरे नवरा सरपंच पदापर्यंत राहिले, आपण डायरेक्ट तालुक्याला गेलेले आहात. 26 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत. भविष्यामध्ये आपण जिल्हा परिषदच्या सदस्य व्हाल यात कुठची शंका बाळगण्याचं कारण नाही. कारण ह्या आम्ही गावामध्ये 20-22 वर्षापूर्वी येत होतो, पण नाक धरून चालायची पाळी येत होती. पण आता ते गाव बघितलं, अतिशय स्वच्छ आणि सुंदर गाव जर तळा तालुक्यात असेल तर हे आदर्शवादी भाषेचा कोळीवाडा. आणि हे काम बघून सर्व मतदारांनी रुपालीताईला उचलून धरलं आणि भरघोस मताने निवडून दिलं. त्यामागे आपला गाव होता. विद्यार्थ्यांना एकच सूचना की तुम्ही 11वीला प्रवेश घेताय, आता डायरेक्ट तुम्ही ग्रॅज्युएट होऊन तळ्यातनं बाहेर पडाल. 11वी 12वी केल्यानंतर कॉमर्सला सगळ्यांचं ऍडमिशन आहे. कॉमर्सचं ऍडमिशन घेतल्यानंतर BA BCom या दोन्ही ग्रॅज्युएशनच्या पदव्या आपल्याला मिळू शकतील. भविष्यामध्ये आपल्याला दिघी बोर्ड सारखं बंदर होतंय. आपण कोळी बांधवात भूमिपुत्र आहात, त्यामुळे नोकऱ्यांमध्ये आपल्याला पहिलं प्राधान्य मिळेल. त्यामुळे आपण भरपूर शिका अशी तुम्हाला विनंती करतो. आणि सरपंचांना अशी विनंती करतो की जसं आपण गावाच्या मग हे सगळं केलं, मुलांना शाळेमध्ये टाकलं, तर संध्याकाळचं 7 वाजताच एक बजेट देत चला की टीव्ही बंद झाला पाहिजे. आता मी आमचा बघितले विद्यार्थी तिथं टीव्ही बघत होता, मॅच बघत होता. 7 वाजता एक बजेट द्या, जसा पाणी पिण्याचा देता गावात तसा. 7चा बजेट झाल्यानंतर सगळे घरातले टीव्ही बंद झाले पाहिजेत, सगळी वाद्य बंद झाली पाहिजेत आणि मुलं प्रत्येकाच्या घरी अभ्यासालाच बसली पाहिजेत. असा तुम्ही पंचायत समितीचे सदस्य आणि तुम्ही सरपंच असं मिळून हा एक प्रयोग राबवावा. आणि हा पहिला प्रयोग तळ्या तालुक्यातल्या वाशी गावापासून झाला पाहिजे अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि जर
पुढल्या वर्षी मुलं मी कॅम्पमध्ये पण सांगितलं की 8वी पासून जर तळ्यात आली तर गाडीची तर व्यवस्था होईलच, आणि गाडीची व्यवस्था झाल्यानंतर मुलं सेमी इंग्लिश शिकतील. कारण आपल्याला सेमी इंग्लिश आहे, तुमच्या माझगावमध्ये सेमी इंग्लिश नाही, मराठीच आहे. मराठी माध्यमातून शिकवलं जातं. 11वीला इंग्लिश येतं, 12वीला 13वीला सगळ्याला इंग्लिशचा वापर केला जातो. आपली मुलं थोडी कमी पडतात. 8वी पासून आल्यानंतर सेमी इंग्लिश शिकली तर मुलांना भविष्यामध्ये कसलीच अडचण येणार नाही. तांडेल कुटुंबांचं राजकारणाशी फार जुना नाता आहे. त्यांच्या सासरा आहे, त्यांचे पती, आणि आता त्यांच्यावर या गावाची आणि तळा तालुक्याची संपूर्ण जबाबदारी लवकरात लवकर येईल अशी या हनुमंताच्या चरणी मी प्रार्थना देखील करत आहे. या गावाशी आमचं दोघांचंही जुनं नातं आहे. आमच्या आजोबांपासून इथं मिठाईचं दुकान आमचं असायचं. यात्रेला आम्ही दरवेळेला मिठाई घेऊन इथं यायचो आजोबांबरोबर, आणि मिठाई विकण्याचा आमचा इथं व्यवसाय होता. त्यावेळेचं गाव आणि आत्ताच तांडेलांच्या ताब्यात आल्यानंतरचं गाव, जमीन आसमानचा फरक आपल्याला इथं बघायला मिळतो. म्हणजे ह्या कोळीवाड्यातून त्यावेळेला जाताना बंदरावर आणि आता जाताना जो रस्ता आहे, जी स्वच्छता आहे, ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. आणि अशीच या गावाची उत्तरोत्तर प्रगती हो अशी मारुतीच्या चरणी प्रार्थना करतो. या गावातून आमच्या कॉलेजमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती दूर करण्याकरता आम्ही सदैव प्रयत्न करू. नेहमीच या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेकडून, आमच्या कॉलेजकडून, आमच्या संस्थेकडून ज्या ज्या प्रकारची मदत हवी, मग ती वह्या असो, पुस्तकं असो, कपडे असो, त्या सर्व प्रकारची संस्था त्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत करेल अशीच या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला ग्वाही देतो. माझे 2 शब्द संपवतो. नगरगणात काही विकास कामे असतील किंवा रस्ते असतील, पाणी असतील, किंवा एसटीचे प्रॉब्लेम असतील, किंवा युवकांचे प्रॉब्लेम असतील, किंवा महिलांचे प्रॉब्लेम असतील, किंवा शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील, त्या सर्वांचा विकास करण्यासाठी मी नक्कीच कटिबद्ध राहील असे आश्वासन देतोय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.